राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेचं आत्मक्लेश आंदोलन. राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेनं थकबाकी आणि पेन्शन वाढीसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी 7 ऑक्टोबरला राज्यात एल्गार पुकारलेला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन या अंतर्गत केलं जाणार आहे. जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी आणि सेवानिवृत्त एसटी कर्मचाऱ्यांना सहभागी होण्याचं आवाहन यासाठी करण्यात आलेलं असून सेवानिवृत्त झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या देयक महामंडळाकडे थकलेले आहे. त्यांनी सर्व देयके तात्काळ अदा करावेत. शासन स्तरावर EPS 95 याबाबत योग्य तो निर्णय घेऊन पेन्शन वाढ यापासून वंचित राहिलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शनचा लाभ मिळावा. कामगार करारात मंजूर झालेल्या तरतुदीनुसार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वैद्यकीय खर्चाची परिपूर्ती महामंडळांनी करावी. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वर्षभरासाठी सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी मोफत पास मिळावा आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वेतनवाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे एक रकमी द्यावेत. अशा विविध मागण्यांसाठी सेवानिवृत्त कर्मचारी आत्मक्लेश आंदोलन करणार असल्याची माहिती या संघटनेचे केंद्रीय सदस्य तथा जिल्हाध्यक्ष बलभीम कुबडे यांनी दिली आहे. वेतनवाढ आणि रजेच्या रोखीकरणाचे पैसे अद्याप दिले गेलेले नाहीत. हा भार अंदाजे 300 कोटी रुपयांचा असल्याचं यावेळी कुबडे यांनी सांगितलं. नियमित कर्मचाऱ्यांना नुकतीच 2020 पासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे. निवृत्त झालेल्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना वाढलेली वेतन श्रेणी, महागाई आणि घर भाडे अशी जी काही फरकाची रक्कम होईल ती रक्कम एक रकमी मिळावी अशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची मागणी आहे. या मागणीसाठी 7 ऑक्टोबरला राज्यात राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेनं आत्मक्लेश आंदोलन करण्याचं जाहीर केलं आहे.